27 जून 2006 अध्याय पहिला. मागच्या 4 तासामध्ये 2 ओव्या यांचं निरूपण संपलं. तिसरी ओवी आपण सुरू करतोय. 2 ओव्या खास होत्या म्हणून विस्ताराने घेतल्या. आता थोडं फास्ट जायचंय. तिसरी ओवी आहे, हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. हे शब्द ब्रह्म अशेष. भगवान ज्ञानेश्वरीची रचना सुरू करण्यापूर्वी विश्वदेवाला आळवणी करतायत, साकडं घालतायत, कारण भविष्य काळातील विश्व वाचवायचं आहे. ह्या ब्रह्मांडाच्या स्वामींचा आदेश ऐकायचा आहे. आणि म्हणून पहिलं त्यांनी आद्यशक्ती रुक्मिणी हिला नमन केलं. दुसऱ्या ओवीमध्ये परब्रह्म परमात्मा पांडुरंग यांना वंदन केलं. आणि तिसरं वंदन श्री गणेशांकडे वळलेले आहेत. आणि तो त्यांचा गणपती निराकार, विश्वाला व्यापून टाकणारा, विश्वनिर्मिती करणारा असा आहे. मागच्या प्रवचनात सांगितलं की त्याच शक्तीला आव्हान केलंय. जरी प्रभूमध्ये अनंत शक्ती आहेत, पण त्याच्यामधली गणेशांची शक्ती आवश्यक आहे. गणेश हे अधिष्ठाता देवता बुद्धीचे आहेत. आणि दुसरं संकट निवारणारे आहेत. संकट निवारणारे म्हणून, संकट येऊ नयेत म्हणून. आणि बुद्धीची देवता प्रज्ञा प्रसवावी म्हणून. ज्ञान विज्ञानाचं शास्त्र जग वाचवण्याकरिता प्रगट व्हावं म्हणून त्या महागणेशांना साकडं घालतायत, वंदन करतायत, आव्हान करतायत की ती शक्ती खेचून माझ्या बुद्धी केंद्रामध्ये यावी. म्हणून भगवान त्यांची अधिष्ठाती देवता प्रज्ञेची बुद्धीची भगवान गणेश निराकार स्वरूपात त्यांचं ते हे करतायत, प्रार्थना करतायत. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. सर्व वेद हीच उत्तम सजवलेली मूर्ती आहे. आणि सर्व व्यंजने ही ज्या रूपाची निर्मलता खुलवीत आहे. माऊलींचा प्रतिपाद्य विषय भगवद्गीता, भगवान गोपालकृष्णांची नवीन अमेंडमेंट, नवीन सुधारणा कायद्यामधील नवीन फक्त लवकर जाण्याकरिता फास्ट ट्रेन काढलेली आहे. पण माल पूर्वीचाच आहे. सुपरफास्ट ट्रेन कलियुगाकरता काढलेली आहे. 60,000 वर्षपर्यंत तप केल्यानंतर जे मिळत होतं ते कमीत कमी 60 वर्षाच्या आत मिळावं. फार फास्ट ट्रेन असेल तर 6 वर्षाच्या आत मिळावं, अशी योजना आहे. आणि भगवान गोपालकृष्णांनी द्वापर युगामध्ये दिली. कारण कलियुगी माणसांचे शरीरांची रचना अशी आहे की ते लवकर संपणारे लोक आहेत, आपण पाहिलं. आणि म्हणून तो प्रतिपादित विषय मात्र वेदांचा आहे, उपनिषदांचा आहे आणि नेहमी असणार आहे, नवीन नाही. फक्त कालावधी तपश्चर्येचा कमी केलाय एवढाच फक्त भाग झालाय बुद्धियोग देऊ. आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञानाचा हा ग्रंथ आहे. प्रपंच आणि परमार्थ कसा करावा
याची कला ज्ञानेश्वरांनी प्रगट केलेली. कमी आयुष्यात, कमी प्रयत्नात, कमी साधनेत परिपूर्ण अवस्था प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून वनात जाणे नाही, साधू बनणे नाही, वनात जाऊन तप करणे नाही, याच्यासाठी ही रचना आहे. आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञानाचा ग्रंथ प्रपंच आणि परमार्थांना दोघांनाही मार्गदर्शन करणारा ग्रंथ प्रपंच सुखाचा हो आणि परमार्थही आनंदाचा हो अशा करता केलेला आहे. आणि हे सर्व भांडार वेदांमधून घेतलेलं आहे, उपनिषदांमधून घेतलेलं आहे. उपनिषद आणि वेद पुस्तकं नाहीत, तुम्हाला सांगितलं. हा प्राण आहे, हा भगवंताचा प्राण आहे. त्यांच्या निश्वासातून हे सगळं जन्मलं. म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचं तत्वज्ञान ज्या सूक्ष्म रूपामध्ये ब्रह्मांड गेलं तरी बीज रूपाने मूळ अस्तित्वामध्ये, मूळ परब्रह्मामध्ये असतं. आणि मूळ परब्रह्मामध्ये असल्यानंतर ते प्रस्फुटित कोणाच्या तरी प्रज्ञेमधून येतं, ऋषीमुनींच्या साक्षात्कार होतो. ते ऐकतात, लिहितात, पुस्तकं तयार होतात. काही वेळेस घोकून शिकून माणसं पाठांतर करून ठेवतात. पण हे शब्दांच्या खोळीतलं तत्वज्ञान फक्त नसून हे चेतनेचं तत्वज्ञान आहे. साधा माणूस देव मानव बनण्याचं तत्वज्ञान आहे, देवयुग येण्याचं तत्वज्ञान आहे. आणि हे सगळं गणेश तू आहेस, त्या गणेशांना मूळ वेदाचं स्वरूप म्हटलंय. हे शब्द ब्रह्म अशेष. भगवद्गीतेमध्ये गणेश आकारला आहे. आणि तेच तत्वज्ञान विश्वाकार झालेलं गणेशांच्या रूपात आलेलं आहे. इथे गणेश चेतन स्वरूपात आहे, सगुण स्वरूपात नाही. कल्पना केलेली आहे की सगुण स्वरूपात आहे, पण सगळं चेतन तत्वांचं वर्णन आहे, विज्ञानी वर्णन आहे आणि ज्ञान विज्ञानांचं वर्णन आहे. गणेश हा ज्ञान विज्ञानांची अधिष्ठाती देवता असं म्हणून त्यांनी केलेलं आहे. काय आहे थोडंसं पाहू आणि मग फास्ट ओव्या घेऊ. वेद ग्रंथ 4 भागात विभक्त आहेत. एक संहिता, दुसरं ब्राह्मण, तिसरं आरण्यक, चौथं उपनिषद. संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असं मिळून 4524 ग्रंथ झालेले आहेत. पूर्वीचे, आताचे नाही कोणाचे. 4000. त्याच्यात भगवद्गीता नाहीये आणि त्याच्यात ज्ञानेश्वरी नाहीये, अर्वाचीन. एक संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद 4524 ग्रंथ. त्याची फोड अशी आहे. ऋग्वेद 21 ग्रंथामध्ये आहे, यजुर्वेद 101 ग्रंथामध्ये आहे, सामवेद 1000 ग्रंथामध्ये आहे, अथर्ववेद 9 ग्रंथात आहेत. संहिता ग्रंथ, ज्याला संहिता म्हटलंय वर 4 विभागामध्ये, संहिता ग्रंथ 1131 आहेत. आता 4524 ग्रंथ तुम्हाला जर वाचायचे असेल, रोज एक ग्रंथ, फार शार्प बुद्धिमान असताल तर 4524 दिवस. संहिता ग्रंथ 1131. नंतर प्रत्येक शाखा करता एक ब्राह्मण, एक आरण्यक, एक उपनिषदात, अशी ती संख्या होते 1131. म्हणून एकूण वेद ग्रंथ 4524 संख्येत विभक्त होतात. त्याला वेद ग्रंथच म्हणतात. जरी संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद कुठल्याही नाव दिलं त्याला वेद ग्रंथच म्हणतात. आणि माऊलींनी शब्द ब्रह्म असं दिलेलं आहे. शब्दातून ब्रह्म वर्णित झालंय. अरूप असणारं तत्वज्ञान, अरूप असणारं ब्रह्मचेतना, स्वरूपात
शब्दांमध्ये आणणं, त्याला शब्द ब्रह्म म्हटलंय. म्हणून एकूण वेद ग्रंथ 4524 संख्येत विभक्त होतात. त्यानंतर पुन्हा भांडारे 8 व्याकरण ग्रंथ आहेत. मराठी भाषा, संस्कृत याच्यासाठी 8 व्याकरण ग्रंथ, 8 निरुक्त आहेत. अनेक शिक्षा देणारे ग्रंथ आहेत. अनेक छंदो ग्रंथ आहेत, छंद असणारे ग्रंथ आहेत, छंदो ग्रंथ, कल्प ग्रंथ आहेत. त्याशिवाय 18 पुराणं आहेत. हे सोडून बरं का, 1835 नाही 18 पुराणं, 18 उपपुराणं, पुराण उपपुराण, 18 पुराण, 18 उपपुराण, 64 तंत्रग्रंथ आहेत. महाभारत पुन्हा वेगळं आहे. सिद्धांत, संहिता, डामर, जानल, दर्शन, इतका हा विशाल ग्रंथ संपदा तो म्हणजे गणेश. हा एकच ब्रह्माचा विस्तार करतात. हे सगळे ग्रंथ, काव्य असो, नाटक असो, वेद असो, उपनिषद असो, संहिता असो, ब्राह्मणिक असो, 3000 काय किती 4524 प्लस बाकीची 18 पुराणं काय काय मी सांगितली ती, हे सगळं एका ब्रह्माचं निरूपण करतात. एका तत्वज्ञानांचा विकास आहे, विकास आहे. याला भूमाभाव असा शब्द वेदांमध्ये वर्णन केला आहे, भूमाभाव. आणि हा भूमा गणपती आहे, विशाल. सर्व तत्वज्ञान ह्या ग्रंथात शब्द रूपाने एकवटलेलं आहे. जरी ही ग्रंथसंपदा नष्ट झाली तरी कोणाच्या तरी प्रज्ञेमधून प्रभू हा प्रसवतो. ती कृपा गणेशांची आणि म्हणून त्यांना वंदन आहे. अनेक ग्रंथ आज उपलब्ध नाहीत म्हणूनही त्यांना साकड आहे की जे भांडार गुप्त आहे. आणि हे सगळे इतकं जरी भांडार असलं रहस्यमयी आहे, 12 भांडार गुप्त ठेवलंय अनुभवाचं, सांकेतिक रूपानं प्रगट केलेलं आहे. ते गुरु हृदयात आहे, शिष्यांच्या अनुभवात आहे, लिहिलेलं फार कमी आहे म्हणूनही साकड आहे. भगवद्गीतेमध्ये हा विशाल ग्रंथराज, सगळ्या विशाल ग्रंथाचा निचोड भगवद्गीता आहे. ज्ञान विज्ञान हे शास्त्र, सगळ्या ग्रंथांचं सार आलंय. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये देखील सर्व ग्रंथ आले. एक हे लक्षात घ्या. आणि हे ग्रंथ संपदा काही नसून भगवान गणेशांचं अनेक रूपात व्यक्त झालेलं स्वरूप आहे. गीताशास्त्रामधील बुद्धियोगामध्ये एक वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य, धर्म या 4 भागात बुद्धियोग विभक्त आहे. त्याचं वर्णन मी आत्ता करणार नाही, हळूहळू खूप विस्ताराने येईल. वैराग्य बुद्धी प्रतिपादित राजर्षी विद्या, ज्ञानबुद्धी प्रतिपादित सिद्ध विद्या, ऐश्वर्य बुद्धी प्रतिपादित राजविद्या, धर्मबुद्धी प्रतिपादित अर्षविद्या. भगवद्गीतेमध्ये सर्व वेदग्रंथांचं सार आलेलं आहे, क्रीम आलेलं आहे. मूळ त्याच्यामध्ये बुद्धियोग आहे, एक वैराग्य बुद्धियोग, ज्ञानबुद्धियोग, ऐश्वर्य बुद्धियोग, धर्मबुद्धियोग 4 भागात विभक्त झालेला आहे. वैराग्य बुद्धी प्रतिपादित राजर्षी विद्या आलेली आहे, ज्याला वैराग्य बुद्धियोग म्हटलंय. ज्ञानबुद्धी प्रतिपादिनी सिद्ध विद्या आलेली आहे, ज्ञानबुद्धियोग झालेला आहे. ऐश्वर्य बुद्धी प्रतिपादिनी राजविद्या आलेली आहे, ज्याला ऐश्वर्य बुद्धियोग म्हटलंय काही ठिकाणी भगवद्गीतेमध्ये. आणि धर्मबुद्धी प्रतिपादिनी अर्षविद्या, ज्याला धर्मबुद्धियोग म्हटलेलं आहे. भगवद्गीता
हा 24 उपनिषदांचा सार आहे आणि 24 उपनिषद पूर्ण वेदांचा सार आहे. पूर्ण वेद ग्रंथांचा सार 24 उपनिषद आहेत आणि 24 उपनिषद एकट्या भगवद्गीतेमध्ये संमिश्र झालेले आहेत. सर्व विद्या योग प्रतिपादित आहेत. त्या 4 विद्येमध्ये म्हणजे कोणत्या विद्या? राजर्षी विद्या, सिद्ध विद्या, राजविद्या आणि अर्षविद्या. ह्या 4 विद्येमध्ये क्रमशः 8, 2, 3 आणि 7 असे 20 उपनिषद आलेले आहेत. म्हणजे वैराग्य बुद्धियोग 8, ज्ञानबुद्धियोग 2 उपनिषद, ऐश्वर्य बुद्धियोग 3 आणि कर्मबुद्धियोग 7 असे एकूण 20 उपनिषद आलेले आहेत. एक उपनिषद दुसरं जे राहिलं आहे ते 4 विद्या प्रतिपादित करतं, म्हणजे कंबाईन, एकत्र. व नंतरचे 3 उपनिषद 4 विद्याचा उपसंहार करतात. अशी 24 उपनिषद आले. म्हणजे खरे 20 आणि 4 उपनिषद उपसंहार वगैरे सगळे याच्यात. व नंतरचे 3 उपनिषद चतुर्विद्या उपसंहार करतात. एक उपनिषद उपक्रमात. आता भगवान श्रीकृष्णाने ट्रान्समिशन जी पॉवर केली अर्जुनाला, शक्ती संक्रांत केली, ए हृदयीचे ते हृदय घातले, असे किती उपदेश आहेत हे पाहावं. कारण भगवान भगवद्गीता सांगत असताना ट्रान्समिट करतायत पॉवर, अझाईन करावी लागते. दीपे दीप लाविला, ए हृदयीचे ते हृदयी घातले. ह्या हृदयातलं त्या हृदयात जे ट्रान्समिट होत असतं त्याच्यामध्ये एक उपनिषद उपक्रमात 2 उपदेश आलेले आहेत. म्हणजे ट्रान्समिशन आलं आहे 2 उपदेश. 8 उपनिषद प्रतिपादित राजर्षी विद्येमध्ये, राजर्षी विद्या 8 उपनिषदाद्वारे आलेली आहे. त्याक्रमाने 7, 7, 7, 3, 3, 5, 9, 10 असे 50 उपदेश आलेले आहेत. 50 उपनिषद म्हणजे 8 उपनिषदामध्ये 50 उपदेश, म्हणजे 50 वेळेत शक्ती संक्रांत भगवंताची झाली. 2 उपनिषदामध्ये सिद्ध विद्या आलेली आहे. त्याक्रमाने 19 उपदेश झालेले आहेत. 2 उपनिषदामध्ये 19 उपदेश. 3 उपनिषदामध्ये राजविद्या प्रतिपादित झाली, ज्याच्यामध्ये 32 उपदेश आहेत. 32 वेळेस ट्रान्समिट पॉवर झाली कुठल्या न कुठल्या निमित्ताने. 7 उपनिषद प्रतिपादित अर्षविद्या आहे, ज्याच्यामध्ये 31 उपदेश आहेत भगवंतानी केलेले. 3 उपनिषद उपसंहारात 8 उपदेश केलेले आहेत ट्रान्समिट. म्हणून भगवद्गीतेत 24 उपनिषदात 160 वेळेस भगवंतानी स्वतंत्र ट्रान्समिशन केलंय, उपदेश केलाय. इतका अलौकिक ग्रंथ आहे. आणि 24 उपनिषदांचं शब्द आलेलं नाही, तर भगवंतानी 160 वेळेस ट्रान्समिशन केलंय. म्हणून हा जिवंत धर्म आहे, जिवंत धर्म. म्हणून भगवद्गीतेत 160 वेळेस उपदेश आलेले आहेत. आता हे सगळ्या वेद ग्रंथांचं 24 उपनिषद सार, 24 उपनिषदामध्ये 160 वेळेस उपदेश होऊन सिद्ध पुरुष कलियुगामध्ये बनवू शकतो. ही भगवद्गीता आणि ती ज्ञानेश्वरी आज जगाला आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये केवळ ट्रान्समिशन. तुम्हाला जे अनुभव आले, आता काही वर्णन केले, हे ट्रान्समिशनचे अनुभव आहेत. हे फक्त वाचून येणारे नाहीत, प्रवचन सांगून येणारे नाहीत, शब्द भांडार शिकून गोकून करता येणारे नाहीत. याला ट्रान्समिशनच लागतं. आणि भगवद्गीतेला, ज्ञानेश्वरीला अप्रतिम महत्त्व आहे. म्हणून हे शब्द ब्रह्म ज्यांचे उपदेश ज्ञानेशांना डिक्लेअर करायचे, सांगायचे, तत्त्वज्ञान 24 उपनिषदांचं सांगायचं, तर तो शब्द ब्रह्माचा अधिष्ठाता भगवान गणेश, त्यांना ते वंदन करतायत. हे शब्द ब्रह्मशेष
तेची मूर्ती सुवेश, तेत वर्णव पुनिर्दोष मिरवत असे. आता एवढं वर्णन करण्याचं कारण, आता फास्ट चालायचंय. सर्व वेद हीच उत्तम सजवलेली मूर्ती आहे. म्हणजे 4553 ग्रंथ प्लस बाकीचं काव्य, महाभारत, भागवत, काय काय आहे आता जे वर्णन मी केलं ते, हीच गणेशांची मूर्ती आहे. हे पूर्ण तत्वज्ञान म्हणजे गणेशांची मूर्ती, पूर्ण प्रयोग म्हणजे गणेशांची शक्ती, लक्षात घ्या. आणि सर्व व्यंजने ही ज्या रूपाची निर्मलता खुलवीत आहेत, स्वरांमधून प्रगट झालेली आणि व्यंजनामधून प्रगट झालेली, ह्या सगळा वेद, हा शब्द ब्रह्म म्हणजेच ह्या गणपती आहे. स्मरती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. स्मरती तेची अवयव, शरीर रचना पहा. आता गणेशांचं सगुण रूपातलं शरीर पहा. निर्गुण निराकाराचं वर्णन आहे, पण जसं सगुण रूपाचं वर्णन करतायत असं माऊली करतायत. मन्वादी स्मृती हे त्या शरीरांचे अवयव आहेत. स्मृती, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, असे जे काही स्मृती आलेल्या आहेत. स्मृती म्हणजे काय हो? श्रुती आणि स्मृती असे दोन शब्द येतात. श्रुती कशी तयार झाली आणि त्याला स्मृती का म्हटलं आणि याला श्रुती का म्हटलं? ज्यावेळेस समाधी ध्यानामध्ये ऋषीमुनी गेलेले आहेत आणि समाधी ध्यानामध्ये गेल्यानंतर समोर काही नाही आहे, कुठलाही वेदग्रंथ नाही आहे, कुठलाही काही नाही आहे. आणि त्या बोध अवस्थेमध्ये गेल्यानंतर बुद्धिदेवता हाच गणेश माऊलींचा, त्याच्यातनं जे बीज रूपात परब्रह्मामध्ये साठवलेलं जे तत्वज्ञान होतं, ज्ञान आणि विज्ञानांचं, ह्या सगळ्या योगांचं, ह्या सगळ्या प्रयोगांचं, ते त्यांच्या बुद्धी केंद्रात उतरलं. ते शब्द ऐकू आले. म्हणून मोहम्मदानी देखील कुराण ऐकताना म्हटलंय, मला अल्लाची भाषा ऐकली. पण ते लोक फार महत्त्व देतात त्या गोष्टीला. आपल्या तर ऋषींनी ऐकली म्हणून वेद कोणी लिहिलेले नाहीत, निर्मिती कोणाची नाही. जे ऋषीमुनींनी समाधी बोधामधनं शब्द ऐकले ते म्हणजे श्रुती, ते श्रुती झाले. आणि ऐकल्यानंतर आठवून जसेच्या तसं लिहिलं. उदाहरणार्थ आपली रेखा लावटी पहिल्या प्रवचनाला आली. आल्यानंतर मी ज्यावेळेस सांगत होतो ती नोट्स घेत होती आणि नोट्स घेऊन तिनं रात्रीतून पूर्ण माझं 2 तासाचं व्याख्यान 13-14 पेजमध्ये, पॅरा न सोडता कुठलाही कागदाचा, जसेच्या तसं हुबेहूब लिहून काढलं. 5% भाग कमी असेल पण तेच शब्द आलेले आहेत, जसेच्या तसे. जसेच्या तसं ऐकणं याला श्रुती म्हणतात. ऐकून साठवणं, जे मी मागच्या प्रवचनात बोललेलो आहे, नाही पुढच्याही प्रवचनात बोलेल, त्याच्यामध्ये हा सगळा विषय श्रुती स्मृती सगळं. श्रुती काय असतात? जशाच्या तसं ऐकणं आणि हुबेहूब, स्वतःचं काही नाही. कठीण आहे. जशाच्या तसं ऐकणं आणि पुढे काय? आठवून घरी गेल्यानंतर लिहिणं. ते शब्द आठवून लिहिणं याला स्मृती म्हणतात. जशाच्या तसं ऐकणं
आणि नंतर आठवून जशाच्या तसं लिहिणं याला स्मृती म्हणतात. श्रुती स्मृती, ते शब्द दैवी ऐकणं आणि नंतर लिहिणं, श्रुती आणि स्मृती. जे ऐकलं आणि जे लिहिलं ते श्रुती आणि स्मृती ग्रंथ झाले. म्हणून नाना आता शरीर रचना पहा. मनवादी म्हणजे मनुस्मृतीपासून याज्ञवल्क्य स्मृती जितक्या स्मृती आहेत हे जणू काय शरीरांची अवयव आहेत गणेशांच्या. म्हणजे एकाच ब्रह्म विषयाला प्रतिपादित करतात, एकाच गणेश विषयाला प्रतिपादित करतात. अवयवाला प्रतिपादित जसं काय स्मृती आणि श्रुती ग्रंथ करतायत. त्या स्मृतीतील अर्थाच्या सौंदर्याने लावण्याची खाण अवयव झालेली आहेत. हे पहा, ज्यावेळेस तुम्ही जशाच्या तसं लिहिता, जशाच्या तसं बोलता, पूर्ण आठवता, तुमचं लावण्य बुद्धीचं जास्त प्रगट दिसतं. आणि मला काही आठवत नाही, मला काही समजत नाही. मी 2 तास सांगितल्यानंतर 10 मिनिटं जर तुम्ही ऐकत असाल आणि तेवढंच साठवून ठेवत असाल तर न श्रुती आहे आणि स्मृती राहणार आहे. श्रुती 2 तास ऐकली, स्मृती 5 मिनिटाची राहिली, संपला विषय. तर हे काही गणेशांची भक्ती झालेली नाही आहे. अवयवांची भक्ती म्हणजे श्रुती आणि स्मृती, आठवणं, जशाच्या तसं ऐकणं, आठवून लिहिणं, प्रतिपादित करणं, ही गणेशांची पूजा आहे. ती बुद्धिदेवता मग प्रसन्न होते. त्या शरीरांचे अवयव त्या स्मृतीतील अर्थाच्या सौंदर्याने लावण्याची खाण झालेले आहेत. लावण्य प्रगट. अष्टादश पुराणे तीच मणिभूषणे पदपद्धती खेवणी प्रमेय रत्नांची. भगवान व्यासांनी 18 पुराणे लिहिलीत. पुराण हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. काही लोक म्हणतात पुराणामधून काही वेगळं सांगण्यात आलंय, मुळात ह्या कथाच झालेल्या नाहीत. विश्व आरंभापासून काय काय झालं तुमच्याजवळ लिहिलेलं नाही म्हणजे कथाच झाल्या नाही का? अरे भगवान व्यासांचे तरी उपकार आहेत, त्यांनी हे लिहून ठेवलंय. 1500 वर्षानंतर भगवान गोपालकृष्ण गेल्यानंतरचा कालखंड 4000 वर्षाचा गायबच आहे मधला. म्हणजे काही झालाच नाही का? नंतर तुम्ही जे लिहून ठेवलं तेवढंच तुमच्याजवळ आहे, म्हणजे तो झाला नाही का कालखंड? आणि कोणी लिहिलेलं नाही असा द्रष्टा पुरुष पाहणारा प्रगटच झाला नाही. पण 18 पुराण हे सांकेतिक भाषा आहे असं काहींचं म्हणणं आहे. अहो, ही सगळी माणसं झालीत, हे सगळं झालंय, ते युग झालेत, त्या कथा झाल्यात. आणि सांकेतिक रूपानं अर्थ घ्यायचं तर खुशाल या घेऊही शकता, नाही असं नाही. म्हणून 18 पुराणे अंगावरील रत्न जडित अलंकार आहेत. किती पुराण आहेत? ब्रह्मवेद पुराण, नारद पुराण, गणेशांची पुराण आहेत, पद्मपुराण, किती पुराण आहेत, शिवपुराण, प्रत्येक देवतांचं सांगणारे पुराण आहेत. 18 पुराणे हेच अंगावरील रत्नजडित अलंकार होत. हे 18 पुराणामधून जो विषय प्रतिपादित झालेला आहे तो भगवान गणेशांचं मणिरत्नांचे हार आहेत असं समजा. ती तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे आहेत. हे पहा, संस्कृत भाषा काव्यमय, साधं बोलणे कविता आहे आणि संगीत आहे, म्हणून त्याला देवभाषा म्हणतात. आपल्या भाषा कविता कराव्या लागतात, त्यांचं गद्यच पद्य आहे आणि त्या पद्यातनं संगीत, सरस्वतीची वीणा जशी काही झंकारते. प्रत्येक शब्द काव्यमय असतो, छंदबद्ध असतो, बुद्धीचं सौंदर्य त्याच्यात असतं.
संस्कृत भाषा आता बोलणं नको, पण प्रत्येक याच्यानी काय म्हणतात, कोरीव आहे, आखीव आहे, रेखीव आहे, संगीतमय आहे. आणि रत्न देखील कोरीव असतात, हार देखील कोरीव असतात. ती तत्वे रत्ने व छंदोबद्ध शब्द ही त्यांची कोंदणे आहेत. आणि शब्द आताच्या कविता पाहिल्यानंतर मग विचारावं लागतं, गद्य केलं का पद्य? तो म्हणतो हे पद्य आहे. बा अवघडच आहे, गद्य काय आणि पद्य काय. छंद नाही, अलंकार नाही, सगळं अगदी खडी बोली. अंगावरील रत्नजडित अलंकार हो, त्यात प्रतिपादित केलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द ही त्यांची कोंदणे आहेत. छंदोबद्ध रेखीव आखीव शब्द रचना ही जशी काय खडे बसवलेत त्या कोंदणात. आणि चमकतोय गणपती, तत्वज्ञान चमकत आहे, विश्वपती याच्यानी चमकतोय. पदबंध नागर तेची रंगथिले अंबर, जेत साहित्यवाणे सपुर उजाळांचे. उत्तम प्रकारची शब्दांची रचना हेच अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे. आणि त्या शब्द रचनेतील अलंकार हे त्या चकचकीत वस्त्रांचे बारीक मऊ तंतू आहेत. जसं शब्दबद्ध अलंकार युक्त भाषा पुराणांमध्ये, साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यांमध्ये, वेदांमध्ये आलेली आहे, ते म्हणजे गणेशांचे वस्त्र आहेत. आणि आखीव रेखीव शब्द रचना हे जणू काही मऊ मऊ तंतू आहेत. इतका बारकावा आहे. म्हणजे याचा अर्थ असा, सूक्ष्म अर्थ तुम्ही कितीही काढा, जसा माऊलींच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपण विशालतेकडे घेऊन जातो. आपल्याला भूमाभाव, गोते मारत राहा, अर्थ काढत राहा. तसंच भगवान व्यासांच्या प्रतिभेचं आहे. आणि ज्ञानेशांनी भगवान व्यासांच्याच प्रतिभेचं वर्णन केलंय. व्यासोच्चिष्ट जगत्रय जे महाभारती नाही, ते नोहे लोकीतिही म्हणून मणिपे पाही. व्यासोच्चिष्ट जगत्रय, स्वर्ग मृत्यू पाताळ भगवान व्यासांचं उष्ट खातात. एकही विषय असा नाही जो भगवान व्यासांच्या प्रतिभेतून पसवला नाही. तीच प्रतिभा भगवान ज्ञानेशांची. ते भगवान म्हणजे गणेशांचं वस्त्र सुंदर वस्त्र आहे, अगदी खादी भंडारातलं नाही. आता खादी भंडारही महाग झालंय. जाडं भरडं नाही, मऊ रेशमी. माहितीये, आपल्याकडे डाक्यामध्ये जी मलमल तयार होती ती त्या अंगठीमधून साडी जात होती म्हणतात. एका अंगठीमधून साडी जात होती, आजही तयार होत नाही. इतका मऊ, म्हणजे पाहत राहावं, स्पर्श करत राहावं. घालणाराला आनंद मऊतेचा, पाहणाराला आनंद. अशी शब्द रचना गणेशांची. म्हणजे जसे काही वस्त्र आहेत, इतकं सुंदर वस्त्र. शब्दांची रचना संस्कृत वाङ्मयातली. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, तयाचे ऋण झुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. ते काय देख काव्य नाटका, पहा काव्य नाटकांचा कौतुकाने विचार केला असता ती काव्य नाटके त्या आत्मगणेशांच्या पायातील लहान घागरे असून. काय सुंदर वर्णन आहे. काव्य नाटक काय करतो? माऊलीनं गद्यात लिहू शकले असते, पद्यात का लिहिलं, काव्य का केलं? लहान मुलगा ज्यावेळेस चालतो ना,
त्याच्या पायात पैंजण घालतात, घोंगरं, छम छम असा आवाज येतो. आणि पोरग जसा आवाज येतो ना तो पण नाचतो, आवाज येतो ना. आणि आई त्या मधुर ध्वनीने खुश होते. भगवान रामचंद्र आणि भगवान कृष्णांवर ते पद्य झाले. सूरदासांनी पद देखील केलेली आहेत. आणि रामांच्या बाबतीत देखील तुलसीदासांचं पद आहे. काय? ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजणिया. ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजणिया. पैंजण काय करतं? पाहणारालाही ऐकणाऱ्याला आनंद देतं. लहान मुलगा किलकाऱ्या आनंदाच्या मारतो, तसेच ते पावलं देखील टाकतं, आहे की नाही? काव्य आणि नाटक आपल्या जीवनामध्ये हे काम करतं. ते मधुर पैंजण आहेत. दुःखाच्या महासागरात राहत असताना काव्य आणि नाटक तुम्हाला मधुरता देतं, तुम्हाला आनंद देतं. म्हणून आपण पिक्चर पाहतो. पूर्वीच्या काळात नाटक होते, नाही तर माऊलीने नक्की पिक्चर शब्द वापरला असता. नाटकं होती, मधुरता देतात. मग पिक्चर काय पाहतो? आनंद मिळतो. दुःख थोडंसं बाजूला सारतो, टेन्शन थोडंसं बाजूला सारतं. आणि हे गणेशांनी केलेली पैंजणातून निर्मिती आहे, आनंद देण्याकरिता. त्याच्यात नृत्य आलं, संगीत आलं, काव्य आलं, सगळं आलं. माऊलींची मधुर भाषा आहे. संस्कृतच्या तोडीचे शब्दरचना आहे. एकाने तरी करून दाखवावी. अनेकांनी माऊलीवर ते छंदोबद्ध निरूपण केलंय. टुकार काव्य झालंय, नाही करता आलं. अरे खेड्याचे लाखो लोक ज्ञानेश्वरी समजत नाही पण वाचत राहतात. गोड आहे, गोड आहे. एकही शब्द कठोर नाही, मृदू आहे. आणि माऊलींनी मी शब्द कसे टाकलेत याचं वर्णन सुंदर केले, ते आता सांगत नाही. तर काव्य आणि नाटक आपल्या जीवनात जे काम करतं ते भगवंताचे, गणेशांचे पैंजण आहेत. तुमच्या काव्य आणि नाटकाने जर आनंद दिला गेला तर गणपती प्रसन्न काही अंशी झाला असं समजायला हरकत नाही. एक एक शब्द पहा. पहा, काव्य नाटकांचा कौतुकाने विचार केला असता ती काव्य नाटके पायातील लहान घागऱ्या असून त्यातून अर्थ स्पष्ट करणारे नाद रुंझुनत आहेत. अर्थ स्पष्ट करणारे नाद हे पहा. असे काही, आता सगळं बोलायला लागलो तर फार काही होईल. कूट प्रश्न देखील त्याच्यामध्ये टाकलेले की ज्याचा स्वतंत्र अर्थ काढावा लागेल, स्वतंत्र अर्थ काढावा लागेल. आणि काहींचा अर्थ प्रतिभासंपन्न काव्य. आणि कालिदासांच्या काळातलं एक सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे तर पूर्वीचं तर अतिशय प्रचंड आहे. भोजराजा चांगला कवी होता. एक कुठेतरी घटना पाहिली आणि घटना पाहिल्यानंतर एक शेवटची ओळ त्यांनी तयार केली आणि प्रत्येकाला सांगितलं की बाकीचे 3 ओळी तयार करा. आता दिव्य दृष्टी पाहिजे, घटनाचं माहीत नाही ते काय तयार करणार, आणि यांनी घटना सांगायची नाही. त्याचं शेवटची ओळ त्यांनी केली होती, रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. बस. प्रत्येक नवरत्नाला आले की रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. 3 ओळी पूर्ण करा. कोणी केल्या नाही. कालिदास आला. कालिदास आल्यानंतर त्यांनी सांगितलं रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. त्यांनी 3 ओळी लगेच केल्या. समाधीत गेले, पाहिलं चित्र, लगेच काव्य स्फुरलं. अली कुलवहनाचे वहन आणीत होती, शशीधर वहनाने लोटली मार्गपंथी.
आली कुलवहनाचे वण आणीत होती, शशीधर वहनाने लोटिली मार्गपंथी, नदीपती रिपू ज्याचा तात भंगोणी गेला, रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. गोड वाटलं की नाही? पण अर्थ समजला का? गोड वाटलं. अर्थ काय? अर्थ किती सारगर्भी ते पहा. आली कुलवहनाचे वहन आणीत होती. आली, आली म्हणजे भ्रमर, भुंगा. आली म्हणजे भ्रमर, भुंगा. भुंग्याला आली म्हणतात. भुंग्याचं कुळ म्हणजे भुंगा कोणत्या घरात राहतो? कमळाच्या. भुंग्याचं घर कुळ. आली कुल म्हणजे भुंग्याचं कुल कमळ, त्याचं वहन. कमळ कशामध्ये असतं? पाण्यात, वाहणाऱ्या पाण्यात. आली कुल वहनाचे वहन. आली म्हणजे भुंगा, भुंग्याचं कुळ कमळ, कमळाचं वहन पाणी, आणि पाण्याचं वहन घागर. आली कुलवहनाचे वहन आणीत होती, शशीधर वहनाने लोटिली मार्गपंथी. शशीधर, शशी म्हणजे चंद्रमा. चंद्रमाला कोणी धारण केलंय? सगळं फिलॉसॉफीच पाठ पाहिजे आम्हाला. काय कोणी धारण केलं? शशीधर चंद्राला धारण भगवान शंभूनी केलंय. शशीधर त्याचं भगवान शंभूचं वहन नंदी म्हणजे बैल. शशीधर वहनाने लोटिली मार्गपंथी. एक पणिहारी पणघटावर पाणी भरून येत असताना बैलाने एक टक्कर दिली. पहा, साधी घटना, काय काव्य आणि काय प्रतिभा निर्माण झाली. साधी घटना आहे पण काव्यामध्ये कशी असते. शशीधर वहनाने लोटिली मार्गपंथी, नदी पती रिपू ज्याचा तात भंगोणी गेला. नदी, नदीचा पती कोण? सागर. नदी पती. रिपू, सागराचा शत्रू कोण? सागराला कोणी गिळलं होतं? अगस्ती. नदी पती रिपू ज्याचा तात, अगस्ती ऋषीचा बाप. कुंभ, कुंभातून निर्मिती झाली, घागरीतून. अगस्ती ऋषीची, त्याचा बाप म्हणजे घागर. तो भंगोणी गेला. फुटली घागर, साधे फुटली घागर. आणि तुम्हाला सांगितलं, एक बाई, मी जर एवढं सांगितलं, एक बाई मी पाहिली, पाणी आणीत होती पाणघाटावरनं, बैलानं टक्कर मारली, पडली, घागर फुटली, कान दुखावला. तुम्ही म्हणतात आता इथून पुढे तुम्ही अशा गोष्टी सांगत जाऊ नका. ही काय गोष्ट आहे का सांगण्यासारखी आहे का? तुम्ही पागल दिसता. पण काव्याने काय प्रतिभा घेतली. नदीपती रिपू ज्याचा तात भंगोणी गेला, रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य, त्याचा सूत कर्ण. कर्ण म्हणजे कान. रवी सुत मही संगे, पृथ्वीला संग झाला त्याचा कानाचा, फार दुःखित झाला, कान दुखावला. आता त्या भोजराजाने किंवा कालिदासाने आपल्या ह्या मॅडम पुण्याच्या आता पडलेल्या सुरवाडे एक टक्कर दिली. दोन माणसं बसली, टक्कर दिली त्या याला, त्या रिक्षानी डिव्हायडरला, रोड डिव्हायडरला, त्याच्यानी पडल्या आणि खांदा दुखावला. काय प्रतिभा लिहितील पहा. आणि तुम्हाला सांगितलं, अशा अशा चवीनं सांगितलं, हे काय ओळी सांगणं. हे मनोरंजन आणि अर्थ काय आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. एक आहे आकाशीचा चंद्र चुलीत गेला. एक केलं. भोजराजा फिरायला निघाले. फिरायला निघाल्यानंतर एक सीन पाहिला एका घरामध्ये गरीबाच्या.
तपसलेलं आकाशीचा चंद्र चुलीत गेला. आता काय काव्य करणार सांगा. कालिदासाने ते काव्य केलं. चंद्रानना फुंकीत पावकाला, आश्चर्य वाटे कवीच्या मनाला. अहो चमत्कार काय झाला, आकाशीचा चंद्र चुलीत गेला. चंद्रानना, चंद्रासारखी चकोरासारखी सुंदर असणारी स्त्री, पावक म्हणजे अग्नी, चुलीतला अग्नी फुंकून पेटवत होती. चंद्रानना फुंकीत पावकाला, पावक म्हणजे अग्नी. आश्चर्य वाटे कवीच्या मनाला, म्हणजे कवी कोण? भोजराजा. आश्चर्य वाटायला. आणि भाकरी भाजत होती त्याच्यावर, त्या चुलीवर. असं नाही का असं आडवी ठेवते आपण शेकण्याकरता, तर माहीत नसेल कोणाला, चुलीच नाही. चंद्रानना फुंकीत पावकाला, आश्चर्य वाटे कवीच्या मनाला. अहो चमत्कार काय झाला, आकाशीचा चंद्र चुलीत गेला. ती चंद्रा चकोर सारखी, म्हणजे नाही, ती भाकरी जी गोल आहे चंद्रासारखी, पूर्ण चंद्रासारखी उष्णतेच्या यानी चमकते आणि वाटतं आकाशीचा चंद्र चुलीत गेला. आणि भोजराजांनी सांगितलं असतं, एक मी बाई पाहिली चुलीवर भाकरी भाजत होती. सगळे दरबारी म्हणतील याच्या इतका पागल नाही. पण किती मनोरंजन झालं. ज्ञानेश्वरी प्रत्येकाला एक रस देऊन जाते, साहित्यिकांना देते, कवींना देते. माऊली आपल्या ओव्यातच म्हणतात, आता सांगत नाही, जाऊ द्या, आपल्याला संपवायचं. पहा, काव्य आणि नाटकाचा कौतुकाने विचार केला असता ती काव्य नाटके पायातील लहान घागरे असून त्यातून अर्थ स्पष्ट करणारे नाद ऋणझुनत आहेत. काव्य आणि नाटकांचं सांगू लागलं तर खूपच विस्तार होईल. काव्य आणि नाटक काय काय देऊन जातं. वृक्षकटिक नाटक कोणी पाहणार नाही, भागवत कथा ऐकणार नाही, नाटक पाहायला जातील. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, म्हणजे ज्यांनी साहित्य असं केलं आणि ज्यांनी असा आनंद दिला, अर्थबोध दिला, आनंद दिला साध्या साध्या घटनेतनं, तो आनंद म्हणजे गणपतीचे पायातील छुनछुन वाजणारे घुंगरं आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळतोय, आध्यात्मिक आनंद. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने बली. त्यात वर्णिलेल्या अनेक तत्वांचे प्रकार, त्यातील गुंफणीची कुशलता. माऊलींचीच ओवी घ्या, ओम नमो जयाद्या, किती सांगितली मी तुम्हाला. वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. साधं वर्णन केलं असतं तर तुम्हाला आवडलं नसतं. एक आदिशक्ती आहे, त्याच्यातनं वेद प्रगटतात. ते म्हणतात काय बोर लावलंय भाषण, काय मधुरता आहे. त्यात वर्णिलेल्या अनेक तत्वांचे प्रकार, त्यातील गुंफणीची कुशलता. सध्याचं काव्य नाही आहे तसं. सध्याची प्रतिभा ती नाही आहे त्या तोडीची. म्हणजे विनोद जरी असेल, आनंद देणारे शब्द जरी असतील, तर ते तत्वज्ञान सांगून जातात, प्रचंड तत्वज्ञान. फक्त जीवनाचं, प्रपंचाचं नाही तर आध्यात्मिक तत्वज्ञानही सांगून जातात. एवढी त्याच्यात कुशलता आहे. त्यात वर्णिलेल्या अनेक तत्वांचे प्रकार, त्यातील गुंफणीची कुशलता. काय गुंफण आहे. अहो संतांच्या अभंगाच्या शब्दांची जी गुंफण आहे ना, त्याचे अर्थ समजत नाही. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, बडा का त्या कोटकरी. 8 वर्षाची बालिका लिहिते. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुलाधारापासून सहस्रारपर्यंतचा 1000 पाकळ्यांचं कमळ आहे. गिळले सूर्य, हा सूर्य इथे सहस्रार. ही छोटी कुंडलिनी जागी होऊन उडते, 6 चक्र भेदून
सूर्यापर्यंत ती जाते. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. काय सुंदर निरूपण आहे अर्थांचं. आता तिकडे वळत नाही, एक छोटा प्रकार सांगून पुढे सरकायचं. वर्णिलेल्या अनेक तत्वांचे प्रकार, त्यातील गुंफणीची कुशलता या सूक्ष्म रीतीने पाहू गेले असता ह्यातील योग्य शब्द रचनेत अर्थ रत्ने भरलेली आहे. आणि माऊली देखील आपल्या शब्दांची रचना अशीच करते. कारण गणपती महागणपती प्रसन्न त्याच वेळेस होईल ज्यावेळी शब्दांची देखील अशी रचना प्रगट होईल. पण गणपतीचा तसा आशीर्वाद पाहिजे तर लोक ऐकतील. साधं सोट लिहून गेलेले लोक ऐकणार नाहीत. म्हणून याला नाद ब्रह्मही म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीला शब्द ब्रह्मही म्हटलेलं आहे. सगळंच म्हटलंय, काय नाही. माऊलीने एवढ्या गोड काव्य रचनेमध्ये प्रचंड विश्व वाचवण्याचं तत्वज्ञान, देव मानव होण्याचं तत्वज्ञान प्रगट कुशलतेने केलंय. काय शब्द रचना आहे. त्यातील गुंफणीची कुशलता या सूक्ष्म रीतीने पाहू गेले असता त्यातील योग्य शब्द रचनेत अर्थ रत्ने भरलेली आहेत. म्हणजे माऊलींची देखील शब्द रचना योग्य आहे आणि प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे. आजची सहज एक होश शब्दावर ते रेखा बैजल बोलल्या. होश हिंदीत येतो, मलाही माहिती होतं, पण मला दुसरा शब्दच सापडला. प्रतिशब्द. कुठल्याही भाषेत एखादा शब्द असा असतो ज्याचा प्रतिशब्द दुसरी भाषा देऊ शकत नाही. त्यांनी भान शब्द, मला भानमध्ये नाही येतो शब्द. जसं एक उदाहरण मी सांगत असतो. राधिके तूने बंसरी चुराई हे काव्य आपलं फिल्मी गाणं. आता याचं ट्रान्सलेशन जर केलं आणि फॉरेनच्या माणसाला तर अर्थ कळत नाही. व्हॉट ही स्पोकन. आपण सांगितलं राधिके तूने बंसरी चुराई म्हणजे काय. ते म्हणते राधिका ह्या स्टोलन द फ्ल्यूट. तो म्हणजे राधिका चोट्टी होती, चोर होती, बदमाश होती. आता राधिके तूने बंसरी चुराई त्याचा अर्थबोध राधिका चोर होती असा आपण घेत नाहीत, पण इंग्रजी वाङ्मय घेऊन टाकेल. शब्दांचा प्रतिशब्द अर्थाचे अनर्थ करतो, भाव भंगिमा संपवतो. आणि म्हणून माऊलींच्या प्रत्येक शब्दाला, जसं मी काल देव शब्दावर बोललो, प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द तुम्ही देऊच शकत नाही. त्याला तोच. पोखरणा कसे आहेत, गगराणी नाहीत तसे, बुद्रुककर नाहीत तसे, कोरवार नाहीत तसे. अर्थ म्हणजे काय प्रगट झाले का. प्रतिशब्द नाही. सूक्ष्म रीतीने पाहू गेले असता त्यातील योग्य शब्द रचनेत अर्थ रत्ने भरलेली असतात. आधुनिक काव्यामध्ये प्रासादिक काव्य मला गदी मांडुळकरांचं मात्र वाटलं. प्रासादिक शब्दरत्न खरंच भरलेली आहेत, अफाट आहे. थोडीफार दैवी अनुकंपा झालेली, हे खरं आहे. अर्थ रत्ने भरलेली दिसतात. जेत व्यासांधिकाची मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. वा, काय किती गुंगून जावं, काय ओव्या आहेत. पण तुम्हाला अर्थ सांगा म्हणलं तर सांगणार नाहीत तुम्ही, पण गोड वाटतात. 6 जेत व्यासांधिकाची मती तेची मेखळा मिरवती. या ठिकाणी व्यासादिकांच्या बुद्धी हाच जणू गणेशांच्या कमरेला बांधलेला शेला शोभत आहे. हे पहा, शेला कधी बांधतात माहिती आहे का पूर्वीचे लोक. शेला माहिती आहे का, उपरणं. ते शेल्याचं काम करतं ज्यावेळेस खांद्यावर असतं त्याला उपरणं म्हणायचं नाही, शेला म्हणायचं. पूर्वी पहा तुमच्या मराठा सगळ्या चित्रांमध्ये मराठी शाहींच्या छत्रपतीपासून सगळ्यांचं एक असं मोठं असायचं पहा.
टिळकांचं पहा, कुठेही पहा, एक लांब लचक अशा घड्या असून तो शेला. तो काय काय काम करत होता माहिती आहे? कधी डोक्यालाही बांधायचा, ऊन लागायला डोक्याला बांधलं म्हणून ठेवायचा. तोंड हात पुसायचे, त्याला पुसता येतात, किती किती प्रकाराने जातो. आणि उभा राहायचं कीर्तन करायला किंवा कंबर दुखायली असा बांधायचा आवळून. भांडण करायचं आवळून बांधायचा. म्हणजे शरीर, मन, बुद्धी व्यवस्थित ठेवण्याकरिता कंबरपट्टा आवश्यक असतो. तो कंबरपट्टा भगवान व्यासांचा आहे. तो शेला भगवान व्यासांची रचना हा कंबरपट्टा आहे, जो त्याच्याशिवाय गणपती चालूच शकत. आपण जशी नाही तर आपलं देखील गळेल ना. कंबरपट्टा आपल्याकडे पण असतो, बायांनाही एक कंबरपट्टा असतो, सगळ्यांना कंबरपट्टी असतात. कंबरपट्ट्यावर ते सगळा खेळ आहे, डोलारा. आणि हा भगवान व्यासांची प्रतिभा कंबरपट्टा म्हणून भगवान गणेशांच्या रूपामध्ये, गणेशांचा कंबरपट्टा भगवान व्यासांच्या रचना आहेत. त्याच्याशिवाय सगळं अधुरं आहे. व्यासादिकांच्या बुद्धी हीच जणू कंबरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्मळपणाने झळकत आहे. 18 पुराण काय काय लिहिलंय. महाभारत, भागवत, प्रचंड ग्रंथ रचना व्यासांनी केली. त्याच्यामध्ये 1-1 लाख श्लोक. अहो, गणपती भगवान व्यासांची प्रतिभा कशी होती आणि तीच ज्ञानेशांची होती. असं बसून कागद घेऊन थोडा विचार करून मग एक ओळ लिहिली, पुन्हा खोडली, दुसरी लिहिली, पुन्हा खोडली, दुसरा शब्द आठवला, तिसरी खोडली, असं नाही झालं. असं त्यांचं काव्य नाही झालं. भगवान व्यासांना ज्यावेळेस लिहायचं होतं, स्टेनोग्राफर कोण? प्रश्न पडला. इतकं फास्ट मी सांगणार तितक्या फास्ट लिहून घेणारा कोण आहे? कॉम्प्युटर. संपल्यावर सांग, कॉम्प्युटर कोण आहे? त्यानंतर त्यांना आठवलं भगवान गणेशच आहेत. कारण तीच बुद्धीची देवता आहे, तीच प्रसवणारी, तीच लिहिणारी, दुसरा कोण लिहिणार आहे? अहो, देव देव होऊन पाहावं, संत संत होऊन पाहावं, तेव्हा संताचं महत्त्व कळतं. तर गणपतीची प्रसवलेली बुद्धिमत्ता व्यासांच्या प्रज्ञेतनं भगवान गणेशांनीच लिहावी म्हणून त्यांना बोलावलं, आवाहन केलं. गणेश प्रगटले.